नागपुर के इतवारी और गांधीबाग क्षेत्रों में पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल ने अचानक दौरा किया। इस दौरान उन्होंने बाजार क्षेत्रों का निरीक्षण किया और स्थानीय नागरिक और दुकानदारों से सीधी बातचीत की। डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल ने यह सुनिश्चित किया कि त्योहारी सीजन में बाजार में किसी भी प्रकार की अफरा तफरी या अव्यवस्था न हो। उन्होंने अधिकारियों को स्पष्ट निर्देश दिए कि सुरक्षा व्यवस्था चाक चौबंद रखी जाए और नागरिकों को किसी भी प्रकार की परेशानी न हो। बातचीत के दौरान कई नागरिकों ने ट्रैफिक से जुड़ी समस्याएं और अवैध पार्किंग की शिकायतें भी की, जिस पर सिंघल ने तुरंत कार्रवाई के आदेश दिए। सुनते इसके बाबत सविस्तर जानकारी। जनतेला आपण काय आश्वासन देता? देखिए, हमें ट्रैफिक जो है काफ़ी ट्रैफिक में जो है किसी को अड़चन ना हो, इसलिए हम लोग यहाँ पे देख रहे हैं और जहाँ जहाँ पे ज़रूरत है एडिशनल स्टाफ देने की, पॉइंट्स लगाने की, वो हम कर रहे हैं ताकि जो बाहर से लोग आ रहे हैं, खरीदार आ रहे हैं, उनको कोई तकलीफ ना हो। सब लोग आएँ, खरीदारी करें और अच्छे से वापस चले जाएं। ये सब चीज़ हम लोग कर रहे हैं। और आप क्या बताना चाहते हो सर जनता को कि किस तरीके से दिवाली का सन आप बहुत अच्छे से कर सकते हैं? जी हाँ, बिल्कुल। जो दिवाली एक बड़ा उत्सव है सभी के लिए, तो सब लोग आएँ, जो खरीदारी करने हैं वो करें और किसी दूसरे को तकलीफ ना हो। जैसे हमने कोई भी गाड़ी कहीं पार्क कर दी, उसकी वजह से तकलीफ हो सकती है, या फिर कोई जो विक्रेता हैं वो भी अगर रोड के ऊपर कर रहे हैं, लगा रहे हैं गाड़ी या ठेला वगैरह, वो ना लगाएं, क्योंकि उससे भी तकलीफ होती है। लोगों को साइड पे लगाएं जहाँ पे भी उनको जगह दी गई है। जो आप सर ये जो मूर्तियां बन रही है लक्ष्मी माता की, इसमें भी पीओपी बहुत बार मिक्स की जाती है, तो इसमें भी आप चेक करेंगे? देखिए, वो जो हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट का जो निर्णय है उसके आधार पर हम लोग कार्रवाई करेंगे। आमच्या रुटीन व्हिजिट होता इथे, म्हणजे आमचे अधिकारी सगळ्यांनी जे योजना इथे तयार केलेली आहे, आमची जे पेट्रोलिंग राहील, सध्या मोठी संख्यामध्ये इथे लोक येतात व्हिजिट करायला किंवा खरेदीसाठी, तर ही सगळे आपण चेक करत राहतो वेळोवेळी। आणि इथे सराफा बाजार असो किंवा जे दीपावलीसाठी जे साहित्य खरेदीसाठी लोक भरपूर मोठी संख्यामध्ये पूर्ण शहरामधून इथे येतात, तर ही व्यवस्था आपली चांगली आहे की नाही, किंवा जे ट्रॅफिकचं नियोजन आहे तो कसे करण्यात आलेलं आहे, आमचे जे अधिकारी अंमलदार आहेत ते कुठे कुठे आहेत की नाही, कसं, ही सगळी योजना जी आपण तयार केलेली आहे ते आमची आज सगळे वरिष्ठ अधिकारी आम्ही इथे आलो होतो, चेकिंग वगैरे केली आणि सध्या एकदम कंट्रोलमध्ये आहे सगळी परिस्थिती। आणि पुढे जसे जसे लोकांच्या आवाज इथे जास्त होईल त्याप्रमाणे अजून आम्हाला थोडा बंदोबस्त स्ट्रेंथन करावा लागेल, यासाठी आमची आज इथे व्हिजिट होती। सर, याच्यापासून पाहायला आपण की अशा वेळेस दिवाळीचा माहोल आहे, अशा वेळेस चोरांना सक्रिय होण्याचा चान्स समाज जास्त असते, अशा वेळेस कोणत्या पद्धतीने आपला बंदोबस्त राहणार आहे सराफा मार्केटमध्ये, काय सांगतो? सराफा मार्केट असो किंवा इतर जे आहेत सगळ्या, कारण 3-4 मोठे मोठे इथे बाजार आहेत जे भरतात आणि बाकीचे विक्रेते आहेत ते पण फुटपाथवर पण येतात आणि त्याच्यामुळे इतर अडचण होत आहे। सगळी गोष्टी आपण बघतो आहे आणि स्पेशली जे सराफा बाजार तुम्ही म्हणाले, तर तिथे आमची व्यवस्था आहे। तिकडे जे सराफा असोसिएशन त्यांच्यासोबतही आमची मीटिंग झालेली आहे, आमच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यासोबत मीटिंग केलेली आहे की असा कुठलाही अनुचित माणूस जर दिसला किंवा अनुचित प्रकार काही घडला तर त्याच्याबद्दल माहिती देणे त्यांची जिम्मेवारी आहे। आणि कसे आपण जे त्यांचे CCTVची व्यवस्था असो किंवा इतर पार्किंगची व्यवस्था त्यांच्याकडून जे आहे आम्हाला जे अपेक्षित आहे ते व्यवस्थित आहेत की नाही, हे सगळं आपण इथे चेक करतो आणि त्यांना सूचना देण्यात आली। सर, नागपूरची लोकसंख्या पाहता आणि विविध उत्सव कार्यक्रम बघता पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे, ती वाढावी किंवा पोलिसांवर ती वाढल्या नसल्याकडे पोलिसांवर सुद्धा ताण आहे। पोलीस एक सर्वसामान्य माणूस होता, तर अशा वेळेला पोलीस प्रशासनाने काय करावं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की आमची जी संख्या आहे भरपूर आहे आणि जिथे जिथे गरज पडते ते आपण शासनाला सांगतो की अजून जसे नवीन चौकी तयार झाली, नवीन पोलीस स्टेशन तयार झाला, तर आपण त्यांना सांगत राहतो। त्या अनुषंगाने आपल्याला मॅनपॉवर पण भेटतात। आता पुढे भरती आहे त्यावेळेस अजून आम्हाला मॅनपॉवर भेटणार आहे, तर ही नॉर्मली आहेत। आणि तसे जर तुम्ही बघितला, अगोदर CCTV नव्हते किंवा इतर व्यवस्था नव्हती, तर ती पण आम्हाला ॲडिशनल मिळालेली आहे। आणि आपण स्मार्टली कसे पोलिसिंग करू शकतो याच्यावर जर आपण भर दिला तर मला वाटतंय की आणि लोकांमध्ये अवेअरनेस जास्त राहिली तर लोक कमी आहे आमच्याकडे किंवा इतर जे आहे, मला वाटतंय की चुकीच्या धोरण आहे, असं माझा पर्सनल मत आहे। सर, आपण पाहत आहे की इतवारा मार्केट सोबत सोबत गांधीबाग, महाल अशा परिसरात फटाक्यांचे दुकानही लागलेले आहेत।
अशा वेळेस फटाका व्यापाऱ्यांना किंवा चिल्लर विक्री करणाऱ्यांना काय आव्हान देण्यात आलंय, कशा प्रकारचं प्रोटेक्शन त्यांच्याकडनं घेण्यात येतं, काय सांगा? त्याच्यासाठी जे नियम आहेत ते नियमांबद्दल त्यांना सांगण्यात आलेलं आहे. जसे जिथे मोठी संख्यामध्ये ते बसलेले किंवा बाजार आहे तिथे त्यांनी फायर एक्सटिंग्विशर्स वगैरे ठेवलेले आहेत की नाही, बाकी जे त्यांचे वाहन आहे त्याचे पासून लांब आहेत का, बाकी त्यांनी काय जे आगी जे असतात ते असे कुठलाही मटेरियल तिथे ठेवलेला तो नाही आहे. हे सगळी आम्ही त्यांना जी सूचना देण्यात आलेली आहे. आणि तसेच कुठलाही जर असा प्रकार त्यांना दिसला तर त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं पाहिजे. कुठलाही स्पार्किंग तिथे झाला नाही पाहिजे, कारण त्याच्यामुळे भरपूर वेळेस विस्फोट झालेले आहे. तर ही सगळी योजना आमची तयार आहे आणि महानगरपालिकेलाही सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांची जी व्यवस्था आहे ती त्यांनी आपल्या वतीने केली.